नमस्ते, मी श्रद्धा दिलीप मुळे. आज मी तुमच्यासमोर एक छोटीशी गोष्ट सांगू इच्छिते. ती म्हणजे एका छोट्याशा खेड्यातील शेतकऱ्याचा मुलगा खूप हुशार होता. त्याला डॉक्टर बनायचं होतं, पण त्याच्या वडिलांच्या रोजंदारीतून 2 वेळच्या खाण्याचीच पंचायत व्हायची. अशातच वसतिगृहाचा खर्च, कॉलेजची फी, पुस्तकांचा खर्च, हे सगळे खर्च त्याच्या आवाक्याबाहेर होते. त्याचं स्वप्न जवळजवळ संपलं होतं. अशातच शिक्षकांनी त्याला शासकीय शिष्यवृत्ती योजनेसंदर्भात माहिती दिली. त्याने तो अर्ज केला आणि त्याला मदत मिळाली. आज तोच मुलगा शहरामध्ये एक यशस्वी डॉक्टर म्हणून काम करत आहे. ही गोष्ट फक्त एका मुलाचीच नाही, तर लाखो विद्यार्थ्यांची कहाणी आहे. मित्रांनो, आज मी तुमच्या समोर शासकीय शिष्यवृत्ती योजना आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी या संदर्भात बोलणार आहे. गरीब विद्यार्थ्यांची स्वप्न मोठी असतात आणि शिष्यवृत्ती योजना त्या स्वप्नांना मिळालेलं बळ. मित्रांनो, आपल्याला माहितीच असेल की समाजात असे अनेक विद्यार्थी आहेत जे पैशाअभावी शिक्षण घेऊ शकत नाही. म्हणूनच सरकारने अशा शिष्यवृत्ती योजना बनवल्या, जसे की अनुसूचित जाती जमातींसाठी शिष्यवृत्ती आहे, अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती आहे, ओबीसी कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती आहे, कन्या शिष्यवृत्ती योजना आहे. अशा असंख्य योजनांमुळे विद्यार्थ्यांचा वसतिगृहांचा खर्च, पुस्तकांचा खर्च, इतर खर्च हा भागत असतो. या योजनांमुळे ह्या विविध योजनांचा लाभ घेऊन लाखो विद्यार्थी आज इंजिनियर, डॉक्टर, सायंटिस्ट, टीचर बनले आहेत. ह्या योजना फक्त मदत म्हणूनच नाही, तर विद्यार्थ्यांना दिलेले बळ आहे. आता आपण अंमलबजावणीकडे वळूया. पूर्वी अर्ज प्रक्रिया खूप क्लिष्ट होती. रांगा, कागदपत्रांची रेलचेल. पण आता शासनाने नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल बनवलं आहे. अर्ज ऑनलाईन भरता येतो आणि डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे पैसे थेट आपल्या बँक खात्यात जमा होतात. यामुळे पारदर्शकता वाढली आणि भ्रष्टाचार कमी झाला आणि विद्यार्थी वेळेवर मदतीचा लाभ घेऊ शकले. तरी देखील काही अडचणी आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना योग्य ती माहिती मिळत नाही. काही वेळा अर्ज प्रक्रियाला तपासण्यास विलंब होतो आणि इंटरनेटची सुविधा सगळीकडे सारखी नाही. म्हणूनच मी सरकारना विनंती करू इच्छिते की सरकारने ह्या सगळ्या स्कॉलरशिप योजनांचा प्रचार प्रसार वाढवणे गरजेचे आहे आणि शाळेमध्ये शिबिर घेणे, शाळांमध्ये शिबिर घेणे आणि विद्यार्थ्यांना तांत्रिक मदत देणे आवश्यक आहे. मित्रांनो, शिष्यवृत्ती ही केवळ आर्थिक मदतच नव्हे, तर ती विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना दिलेली उड्डाणाची ताकद आहे. एखाद्या गरीब शेतकऱ्याच्या मुलाला डॉक्टर होण्याची संधी, एखाद्या मजुराच्या मुलीला इंजिनियर होण्याची संधी ही शिष्यवृत्ती देत असते. शिक्षण हेच समाजाचा खरा पाया आहे आणि शिष्यवृत्ती योजना त्या पायाला मजबूत करणारे खांब आहे. शेवटी मी एवढेच म्हणेन की या योजनांचा योग्य तोपरी लाभ घेऊन आपण स्वतःच नव्हे तर आपल्या समाजाचं आणि देशाचं भविष्य घडवू शकतो. धन्यवाद.